नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार जय बाबाजी परिवारचे शांतिगिरी महाराज यांनी आज अचानक कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकमधील भुजबळ फार्म येथे भेट घेतली। तसेच शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक आयोगाकडून मिळालेला चिन्ह असलेली बादली देखील मंत्री भुजबळ यांना भेट दिली। यावेळी भुजबळांनी शांतिगिरी महाराज यांचा सत्कार करत बंद दाराआड चर्चा केली। या चर्चेदरम्यान जय बाबाजी परिवारचे काही भक्त व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते। ही चर्चा कोणत्या हेतूने झाली अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही। मात्र या भेटीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। याबाबत शांतिगिरी महाराजांनी माध्यमांना दिलेली आपली प्रतिक्रिया ऐकूया। आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवार कर्तव्य काय मतदारांची भेटी घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक या ठिकाणी मतदाराकडे जात असतो। महाराज तुम्हाला असं थोडं वेगळं वाटत नाही का, जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात येत होते, मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय, थोडंसं वेगळं वाटत नाही? आम्ही जात नाही, या लक्षात घ्या। हे आमचे एक नातेसंबंध असतो। मग दिनकर पाटील असेल, मग आपले भुजबळ साहेब असतील, आमचं अनेक दिवस नाते आहे। आमचं नातं असल्यामुळे आम्हाला काही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्यांची भेट घेत असतो। यावेळी शांतिगिरी महाराज यांनी राजकारणात अध्यात्माचे तत्व राजकारणात रुजवण्यासाठी मी राजकारणात आल्याचं सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।